चं शोषण करतो का त्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात। चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं। एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही। जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते। मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्त्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे। काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक भाग। दुसरं असं जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा